आपल्या घरामध्ये मंदिराचे हे 5 नियम जर तुम्ही पाळले नाहीत तर घरामध्ये खूप मोठा अनर्थ होऊ शकतो. घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आपल्या मंदिराचे हे 5 नियम तुम्हाला नक्की माहिती असावेत. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, मी सार्थक वाईकर, वास्तुशास्त्रज्ञ आणि कुंडली ज्योतिषकार. आपल्या वास्तूमध्ये मंदिराचे काही नियम असतात. मंदिर कुठल्या प्रकारचं असावं, कुठल्या दिशेला असावं. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व नियम आणि याची माहिती जाणून घेऊयात. सगळ्यात पहिलं तर मंदिर कुठल्या दिशेला असावं हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर आपल्या वास्तूमध्ये मुख्य ब्रह्मस्थानी उभं राहावं, म्हणजे सेंटरला. घराच्या सेंटरवरती उभं राहून होकायंत्रामध्ये ईशान्य दिशा बघावी आणि ती ईशान्य दिशा त्या कोपऱ्यामध्ये आपलं देवघर असायला हवं. हे देवघर शक्यतो आपल्या किचनमध्ये नसावं, आपल्या मास्टर बेडरूममध्ये नसावं. हे देवघर आपल्या हॉलमध्ये किंवा आपली जी अतिरिक्त बेडरूम आहे किंवा रूम आहे त्या ठिकाणच्या ईशान्य कोपऱ्याला असावं. आणि हे देवघराकडे ज्या वेळेस आपण मुख करून पूजा करू त्यावेळेस आपलं तोंड हे पूर्व दिशेला असायला हवं. तर दुसरा नियम, आपलं हे देवघर कुठल्या रंगाचं आहे, कुठल्या वस्तूपासून बनवलेलं आहे हे सुद्धा खूप गरजेचं आहे. आपलं देवघर तुम्ही मार्बलचं किंवा लाकडी किंवा विविध प्रकारच्या विटांनी किंवा सिमेंटनी बनवलेलं असलं तरी चालेल, परंतु हे देवघर कधी पण लोखंडी किंवा जर्मनचं नसावं. हे धातूने बनवलेलं नसावं, जेणेकरून आपल्या घरामधली ऊर्जा हा धातू ग्रहण करणार नाही. तिसरा नियम म्हणजे आपल्या देवघराच्या वरती कधीही कळस नसावा, कारण की हा कळस आपण मंदिरावरती बसवतो आणि त्याची प्राणप्रतिष्ठा सुद्धा करतो. घरामध्ये जर आपण कळस बसवला तर उच्च लहरी आपल्या घरामध्ये राहतात. त्यामुळे आपल्याला विविध प्रकारच्या नियमांचं पालन करावं लागतं आणि जर त्या नियमांचं पालन आपल्याकडनं झालं नाही तर आपल्या घरामध्ये भयंकर असा वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. चौथी गोष्ट म्हणजे आपल्या देवघरामध्ये किती देवता आहेत, कुठल्या देवता आहेत हे अगदी आपल्याला माहिती असायला हवं. आपल्या देवघरामध्ये असलेली देवता ही नेहमी भरीव असायला हवी आणि त्या देवांची उंची आपल्या घरामधल्या कर्त्या पुरुषाच्या एका विटेपेक्षा जास्त मोठी नसावी. आणि हे देव कधीही 2-2 नसावेत. 2 गणपती, 2 अन्नपूर्णा, 2 महादेवाच्या पिंडी या घरामध्ये कधीही नसाव्यात. या देवता उग्र स्वरूपामध्ये नसाव्यात. शक्यतो शांत चित्ताने आणि बसलेली देवता आपल्या घरामध्ये असावी. 5वा आणि शेवटचा नियम म्हणजे या देवघराची पूजा कधी, केव्हा आणि कशी करावी. तर सगळ्यात पहिले प्रातःकाळी उठल्यानंतर, स्नान झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचं अन्नग्रहण न करता आपल्याला देवाची पूजा करायची आहे. कारण की आपण शुद्ध अंतकरणाने प्रातःकाळी जर देवाची पूजा केली तर त्या पूजेचा आपल्याला भरपूर फायदा मिळतो आणि देवाची शुभ ऊर्जा, शुभ एनर्जी आपल्या शरीरावरती दिवसभर स्थिर राहते. दुसरं म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळी आपल्याला देवासमोर दिवा लावायचा आहे आणि अगरबत्ती लावायची आहे. या 2 वेळेच्या पूजेमुळे आपल्या घरामध्ये चिरंतर सकारात्मक ऊर्जा राहते आणि देवांची कृपा आपल्यावरती सदैव राहते. आपल्या घरामध्ये या देवतांची पूजा कशा प्रकारे झाली पाहिजे आणि या मंदिराचे काही नियम कसे आहेत हे तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. अशाच माहिती करता कैवल्य ज्योतिष या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला बिलकुल विसरू नका. आपल्या घराच्या वास्तूबद्दलची माहिती तुम्हाला हवी असेल, कन्सल्टेशन करायचं असेल तर खालच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्याला वेब लिंक देईन. त्या ठिकाणावरून तुम्ही आपल्या घराची वास्तू भेट किंवा वास्तू कन्सल्टेशन बुक करू शकता. भेटूयात अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. नमो नमः.